कसे आहात बालमित्रांनो? मजेत ना? बरेच दिवसांनी भेटतोय नाही का आपण? त्याचं काय झालं, इतके दिवस मला अशी कुठली गोष्टच आठवत नव्हती जी मला तुम्हाला अगदी मनापासून सांगावीशी वाटेल. आज सकाळी सकाळी अशी एक छानशी गोष्ट आठवली आणि वाटलं चला ही गोष्ट नक्की सर्वांना आवडेल. तर ऐकूया मग गोष्ट. गोष्ट आहे एका मुलाची. त्याला मोठा कराटेपटू व्हायचा होता. पण झालं काय, एका अपघातात त्याचा उजवा हात कापावा लागला. उजवा म्हणजे समजतं ना, कारण आजकाल डावा उजवा दाया बाया हे कोणाला समजतच नाही. राईट लेफ्ट हे पटकन कळतं. एक दिवस काय झालं माहिती आहे, एक मुलगा माझ्याकडे शिकायला आला होता. त्याला मी म्हटलं गणिताचं पुस्तक काढ बरं. त्याला समजेच ना गणिताचं पुस्तक म्हणजे काय. मग त्याला म्हटलं मॅथ्स निकालो. पटकिनी काढलं त्याने. म्हणजे पहा, आपल्याच देशातल्या भाषा मुलांना आजकाल समजत नाही. सोमवार मंगळवार सांगा म्हटलं तर नाही सांगू शकत. संडे मंडे म्हटलं तर पटकिनी सांगतात. हे योग्य आहे का? आपली भाषा आपल्याला यायलाच हवी. दुसरी भाषा पण तुम्ही शिका ना, त्याला ना नाही आहे. जाऊ दे, आपण काय सांगत होतो तर मग त्या मुलाबद्दल. तर हात कापल्या गेल्यावरही त्यांनी हार नाही मानली. तो एका गुरुजींजवळ गेला. त्यांनी म्हटलं काय झालं, तुझा एक हात गेलाय ना, दुसरा तर आहे ना, मग डाव्या हाताने म्हणजे लेफ्ट डाव्या हाताचे वार मी तुला शिकवीन. आणि ते त्याला मन लावून रोज शिकवायला लागले. तो पण शिकायचा. पण एकच वार शिकता 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 त्याला आला कंटाळ. एक दिवस त्यांनी गुरुजींना म्हटलं, गुरुजी मला काहीतरी नवीन शिकवा ना, मी तेच ते शिकून कंटाळलो आहे. गुरुजी म्हणाले काही हरकत नाही, मी शिकवीन त्याला. पण माझी पण एक अट आहे की तू आधी एका कराटेपटूला हरवून दाखवायचं. मी ज्याच्याबरोबर म्हणेन त्याच्याबरोबर स्पर्धा करून दाखवायची. तो म्हणे बरं. आणि एक दिवस स्पर्धेचा दिवस ठरला. त्याच्यासमोर उभा होता तो अगदी निष्णात कराटेपटू. इतर विद्यार्थी पण आश्चर्याने बघत राहिले, आता याच्याबरोबर हा कसा लढणार. पण झालं उलटच. हा जिंकला. याला स्वतःलाही आश्चर्य वाटलं. तो म्हणाला गुरुजी असं कसं झालं, त्याला दोन्ही हात होते, तो इतका निष्णात होता, इतक्या दिवसापासून शिकत होता, मला एक हात नसून मी कसं काय जिंकलो. तो म्हणाला मी तुला एका हाताने एकच डाव शिकवला, त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायला लावलं तुला, त्यामुळे तो डाव तुला अगदी छान आला. त्यांनी असं कुठल्याच एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं नव्हतं. त्याला हे चांगलं येत नव्हतं आणि हाच डाव तू खेळल्यामुळे तू जिंकलास. तात्पर्य काय, तो कुठल्याही एका गोष्टीत जेव्हा आपण संपूर्ण लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला नक्कीच विजय मिळतो. म्हणून मुलांनो, अभ्यास करताना आपण खेळाकडे लक्ष द्यायचं नाही. खेळही जीवनात खूप आवश्यक आहे, पण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पूर्ण लक्ष अभ्यासाकडे, जेव्हा खेळतो तेव्हा पूर्ण लक्ष खेळाकडे. आणि मुख्य आपल्या एक ध्येय ठेवायचं. ध्येयहीन आयुष्य म्हणजे एखाद्या पतंगीसारखं असतं. जसं पतंग उडवता तुम्ही, जेव्हा पतंग कटते तेव्हा काय होतं, दोर कोणाच्याच हातात नसतो. तो पतंग भरकटत भरकटत कुठेतरी पडतो, कधी फाटतो. तसंच आपण जीवनात काही आपलं ध्येयच नसलं, आपण काही प्रयत्नच नाही केले, तर मोठं होऊन आपण काहीच नाही बनू शकत. तुम्ही पॅरा ऑलिम्पिकचं नाव ऐकलं असेल ना. इतक्यातच हे गेम झाले. पॅरा ऑलिम्पिक म्हणजे असे लोक ज्यांना काही अपंगत्व आहे, कोणाला डोळे नसतात, कोणाचा एक पाय गेलेला असतो, अशा लोकांचं स्पेशल ऑलिम्पिक होतं. कित्येक मुलांनी आणि मुलींनी याच्यात प्रावीण्य मिळवलं आहे, भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यांनी एक ध्येय ठेवलं की या खेळात आम्हाला प्रावीण्य मिळवायचंच आहे. नवनीतचं नाव तुम्ही ऐकलं असेल. भालापटू होता तो ठेंगणा म्हणून त्याला सर्व म्हणायचे अरे हा काय करणार आहे, याला तर सर्कशीत पाठवा, हा काय करू शकेल. पण त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी मिळून ध्येय ठेवलं की मी भालाफेकमध्ये भारतासाठी पदक आणीनच, आणि ते त्यांनी करून दाखवलं. तसंच अवनी लेखरा ही पण एक खेळाडू होती. असे वेगवेगळ्या खेळात, कोणी तिरंदाजीमध्ये,
कोणी रायफल शूटिंगमध्ये खूप पदकं मिळवलेली आहेत आपल्या अपंगत्वावर मात करून. तुम्ही नक्की हे सर्व पहा. आजकाल तर काय यूट्यूबवर, गुगलवर सगळी माहिती राहते. या सर्व खेळाडूंबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. त्यांना कुठले पदक केव्हा मिळाले हे जाणून घ्या. त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे जाणून घ्या. काय पटतंय ना माझं म्हणणं? कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? पुन्हा आता भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.